शंकरा, हे भोळा शंकरा। अर्धांगी पार्वती पुढे नाचतो गणपती। अर्धांगी पार्वती पुढे नाचती गणपती। ओ अर्धांगी पार्वती पुढे नाचती गणपती। कपाळी कोर चंद्राची, कपाळी कोर चंद्राची, कोर चंद्राची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा। आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या महादेवा। नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिराजानगोपीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। कृष्णेश्वर महादेव की जय हो, त्र्यंबकेश्वर भगवान की। हरि बोल। तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरं मनोभूतकोटि प्रभासी शरीरं पुरणमौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा। नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। जय हो। क्या बात है। विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचरमाम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं। प्रचण्डं
पुष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटि प्रकाशं त्रयः शूलनिर्मूलनमशूलपाणिं भजेऽहं भवानीं पतिं भावगम्यं नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् हरि बोल। सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सन्दोहमोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् भजन्ति हलोके परे वानराणां न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूतादिवासं नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणमनिर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् जय हो हरि बोल। सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जराजन्म दुःखोपताताप्यमानं प्रभो पाहि आपं नमामि शम्भो नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं गिरिहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् रुद्राष्टकमिदं प्रोक्तं
विपरेण हरतोषये ये सदा भक्त्या शिव शंकर तोषये। इति श्रीमद् परमहंस गोस्वामी तुलसीदास विरचितं रुद्राष्टकं संपूर्णम्। नमः कुंज विहारिणे की नमः कुंज विहारिणे स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास श्री वृंदावन को बास कि भक्त भगति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जरा दोनों हाथ उठा करके सभी लोग जय जयकारा करें। पार्वते पतये हर हर महादेव की जय। शिव महापुराण भगवान की जय। कृष्णेश्वर महादेव की जय। त्र्यंबकेश्वर महादेव की जय। पिसा देवी माता की जय। बजरंग बली की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। अपने अपने माँ बाप की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु भगवान आशुतोष शिव शंकर की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण साल 39वां। इस 39वें वर्ष में श्री क्षेत्र पिसा देवी ग्राम में समस्त नगरवासियों के द्वारा वारकरी लोगों के द्वारा अखंड हरिनाम सप्ताह में दोपहर 3 से 5:30 या 5:45 जो भी अब समय है हमारा, उस समय में हमारे द्वारा श्री शिव महापुराण कथा का आयोजन हुआ है। पूर्व 3 दिनों से हमारी इस पिसा देवी नगरी में बह रही श्री शिव महापुराण कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआ, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान समुद्र, इसमें स्नान करने के लिए वारकरी संतों के चरणों के धूलि के मकरंदों का असस्वादन रसस्वादन अमृत पान करने के लिए हम सभी श्रोतृवृंद चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा की तट पर गोते लगाने के लिए उपस्थित हो रहे हैं। आज भी जो कथा प्रेमी कथा पंडाल में भर भर कर उपस्थित है वह सभी वेदाध्ययन तत्पर लोग, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञान वृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टालकरी मालकरी वारकरी लोग, अन्य सांप्रदायिक लोग, सभी भक्तों को, सभी महानुभावों को ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गौ माता दी। वारकरी लोगों को रामकृष्ण हरि जय हरि, स्वाध्याय वालों को जय योगेश्वर, स्वामी समर्थ वालों को श्री स्वामी समर्थ, नरेंद्र स्वामी के भक्तों को श्री गुरुदेव जय गुरुदेव। हरिओम तत्सदिति। पार्वते पतये हर हर महादेव की जय। बाबाजींच्या चरणामध्ये पूजनीय माताजी पिताजी सगळ्यांच्या चरणामध्ये पुनः पुनः कोटि कोटि प्रणाम। सर्वांना महत्वाचे एक बार द्वादश ज्योतिर्लिंग का स्तोत्र का पाठ करें। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालम ओंकारममलेश्वरम पारल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशंकरम सेतु वंदे तु रामेशम नागेशम दारुणावने वारण्यस्यां तो विश्वेशम त्र्यंबकं गौतमी तटे
हिमालये तु केदारं घृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मं कृतं पापं स्मरणेन विनश्यति। इति श्रीमद्द्वादश ज्योतिर्लिंगस्तोत्रम संपूर्णम। हजार पटीनं विशिष्ट फळ मिळतं रोजची महादेवाची पूजा करणे, ज्योतिर्लिंगावर जाऊन पूजा करणे। काशीखंडातही त्याचं वर्णन आहे। इथे तुम्ही मनभर जरी दिलं लोकाला, पोतेचे पोत भरून जरी भंडारा दिला, काय म्हटलं मी, पोतेचे पोते भरून जरी भंडारा दिला, पंढरपुरामध्ये पोते भरून भंडारा द्यायची गरज नाही। इथे मनभर देत असाल तिथे कणभर जरी दिलं तरी बरोबरी करणार आहे। तीर्थाचा महिमा खूप आहे, स्थानाचं महत्व आहे। जैसे हमारी गौ माता, गौ माता सर्वांग से पवित्र है, वेदमयी, वेदों ने वर्णन किया, वेद लक्षणा, वेद भी जिस गौ माता की परिक्रमाएं लगाती है बंधुओं, वेद लक्षणा, वेद पण ज्याची प्रदक्षिणा मारतात ज्या गायीची, सर्व देवमयी गौ, सगळ्या देवानं कलियुगात गायीचा आश्रय धारण केला आहे ना, अशी गाय, ही गाय सर्वांगण पवित्र आहे म्हटले, हो देवाचं स्वरूप आहे। पण गायीला कुठेही हात लावून नमस्कार करा, पवित्र आहे। पण स्थान महात्म्य म्हणजे काय, का आपले मंदिर सोडून एकदा वर्षातून द्वादश ज्योतिर्लिंगाला जायचं किंवा जेव्हा जमेल तेव्हा जायचं का, तर गाय जशी सर्वांगानं पवित्र आहे, पण दूध जर का लागत असेल गायीचं ना, तर गायीच्या स्तनालाच हात लावावा लागेल, शिंगातून गाय दूध देणार नाही। तसं आपले मंदिर जरी मंदिर आहेत, निश्चित आहे फळ देणारे आहे, पण अधिक फळ लागत असेल किंवा रियाज म्हणा, जसं गायनाचा रियाज करावा लागतो आम्हाला सगळ्याला, तबल्यावाल्याला तबल्याचा रियाज आहे, गायनाला गायनाचा रियाज आहे, आणि जसं मला अभ्यासाचा रियाज आहे, जसं पहिले 18 घंटे केला, आजही 8 घंटे रोज करावा लागतो। विद्वान बनणं म्हणजे नुसतं बोलणं म्हणजे विद्वान नाही, विद्वान बनणं म्हणजे त्याची एक प्रक्रिया आहे, त्याला एक रियाज आहे। तसं अधिकस्य अधिक फलम, जितकं तुम्ही कराल तितकं तुम्हाला मिळणार आहे। आणि म्हणून त्या द्वादश ज्योतिर्लिंगामध्ये गेले, हे प्राचीन आहेत, पुरातन आहेत आणि अधिक आहे। आणि म्हणून इथे आपण नमस्कार करून जे फळ आपल्याला मिळतं, त्या फळाला वृद्धिंगत करण्याकरता किंवा त्या फळाला निश्चित करण्याकरता, सुनिश्चित करण्याकरता ज्या देवाला आपण मानतो, सगळ्यालाच मानतो, पण जे आराध्य आहे आपले महादेव, आता सध्या 7 दिवस प्रधान स्वरूपामध्ये किंवा मेन केंद्रबिंदू महादेव आहे आपला 7 दिवस याच्यामध्ये, आहे की नाही। भागवतात कृष्ण मेन बिंदू आहे। तर महादेवाच्या द्वादश ज्योतिर्लिंगाची यात्रा ही अतिशय फलदायी आहे शंकराच्या भक्ताला। द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय, कृष्णेश्वर महादेव की जय, त्र्यंबकेश्वर भगवान की जय। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो की महादेवाचं शिवलिंग निर्माण झालं। कधी निर्माण झालं माहिती का, महादेव शिवलिंग बनून आले, रामासारखे कृष्णासारखं स्वरूप आहे महादेवाचं, माहिती आहे ना, कापरासारखा रंग आहे, जटा वाढलेले आहेत, जटेची गाठ लावलेली आहे, तेल लावत नाहीत महादेव जटेला। हे सगळे देवता नवनाथ वगैरे जे आहेत वडाच्या झाडाच्या पानाचा चीक लावतात, सर्वांगाला चिता भस्माम लेपम स्रगपी नृपरोटी परिकरम अमंगल्यम शिवाहा। चिताभस्म मेलेल्या व्यक्तीला स्मशानभूमीमध्ये नेऊन जे अंतिम संस्कार केल्या जातात त्याची रक्षा लावतात। मग महादेवाच्या भक्तांनी तेच करायला पाहिजे, हिम्मत होईल का आपली? भोलेनाथ के भक्त हो ना, हाँ, तो भोलेनाथ को 3 चीजें पसंद है ना, बोलिए ना जरा फटाफट से, कौन सी 3 चीजें भोलेनाथ को दे दो, दौड़ते चले आएंगे। जैसे गाय के बछड़े के पीछे गाय, बेटे के पीछे माँ, वैसे भक्त के पीछे शिव। लेकिन कौन सी 3 चीजें जानते हो आप? बस 3 चीजें। पहली चीज बस बेल का पत्ता, दूसरी भस्म, और तीसरी चूरमे का लड्डू। बेलाचं पान चढवा 1, भस्म लावा 2 आणि चूरम्याचा लाडू द्या। कोणत्याही वेळेस उपवास सोडून फक्त महादेवाचा, कोणत्याही वेळेस दौड़े चले आएंगे। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित, वैसे अपने भक्त के पीछे शिव दौड़े चले आते हैं बंधु। आगे शंकर के निर्गुण और सगुण स्वरूप के
लिंग पूजन की महिमा के बारे में गाया है। भगवान शंकर ब्रह्मदेव आणि विष्णूचं वाद संपुष्टात आणण्याकरता, जे जगत कल्याणाकरता शिवलिंगाचा अवतार त्यांनी धारण केला। जो अग्निमय स्तंभ होता त्याला वेदी असं म्हटलेलं आहे। आणि अग्निमय स्तंभाला सर्वांगाला आग लागलेली होती। मध्यभागी जे विष्णूच्या आणि ब्रह्मदेवाच्या आहे त्याला लिंग असं म्हटलेलं आहे। खंबा म्हणजे लिंग आहे, खंबा म्हणजेच लिंग आहे महादेवाचं, आणि आग म्हणजे वेदी आहे। अग्निमय स्तंभ आहे ना, पाताळातून निघाला ना, मृत्यूलोकात आला ना, वरती स्वर्गात गेला ना, त्याला शिवलिंग असं म्हटलेलं आहे। बर्फाच्या गोळ्यासारखं असतं ते, तो स्तंभ, हा तो स्तंभ। मराठीमध्ये पिंड, मराठीमध्ये पिंड, संस्कृत में शिवलिंग और हिंदी में शिव की पिंडी। तर तो खंबा म्हणजे पिंड आहे आणि त्याला लागलेली आग म्हणजे वेदी आहे। वेदी म्हणजे काय? आपण महादेवाच्या मंदिरात गेलो तर हे जलधारी आहे, जलधारी। इकडून पाणी ते असं खाली थोडंसं स्लोप काढलेला असतो, असा ते एकदम असं सरळ नसतं। महादेवाची इकडून वेदी चालू होते, खाली स्लोप म्हणजे पाणी गेलं पाहिजे, याला म्हणतात जलधारी, वेदी म्हणतात याला, वेदी। आणि याला म्हणतात शिवलिंग। हे बर्फाच्या गोळ्यासारखं, हेच फक्त महादेव आहेत, बाकीचे कोण आहे? माता पार्वती आहे। म्हणून तर सांगितलं सगळे उपचार पार्वतीला आहेत आधी। मी कालही सांगितलं ना, महादेवाच्या डावीकडे पार्वती आहे आणि पांडुरंगाच्या उजवीकडे, विष्णूच्या उजवीकडे महालक्ष्मी आहे। पूजेला बसतानाही आपण पहा पत्नीला उजवीकडे बसवल्या जातं। शंकराचंच असं वेगळं का? त्याचं कारण असं सांगतात। तुम्ही शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, भगवान शंकराच्या मंदिरात कधीही झोपून नमस्कार केला जात नाही। माहिती असेल नसेल मला माहिती नाही, क्यों? क्योंकि साष्टांग दंडवत भगवान शिव को नहीं किया जाता है। जिथं तुम्हाला शंकराला साष्टांग दंडवत घालायचा आहे जागा कमी असते, म्हणून साष्टांग दंडवत नाही आहे। भगवान शंकराला फक्त गुडघे टेकूनच जलधारीजवळ जायचं, जलधारीजवळ जायचं, दक्षिणेला पाठ करायची आणि उत्तरेकडे तोंड करायचं, कारण उत्तरेकडे जलधारी आहे। ही विशिष्ट पूजेची पद्धत शंकराची सांगितली। पूर्वेला बसलं आणि पश्चिमेला बसलं हरकत नाही आहे, पण जर का जागा मोकळी असेल तर मग तोंड केलं पाहिजे उत्तरेकडं आणि पाठ केली पाहिजे दक्षिणेकडं। ही विशिष्ट पूजा फलदायी आहे का? त्याचं कारण असं सांगितलंय, तुम्ही जर का पश्चिमेकडं पाठ केली आणि पूर्वेकडं तोंड केले तर जलधारीला सुद्धा म्हणजे वेदीलाही पार्वतीचे दोन विशिष्ट स्थान आहे, त्रिकोण टाईप नसतात का, ती पार्वती आहे। आणि तिथं बसल्यानं माता पार्वतीचा या ठिकाणी दोष उत्पन्न होत असल्या कारणानं पूर्वेकडेही बसायला सांगितलं नाही, पश्चिमेकडेही बसायला सांगितलेलं नाही, आणि उत्तरेकडे तर बसतात येत नाही। दक्षिणेकडे तोंड होईल आणि जलधारी आहे, तिकडून बसण्याचा विषयच नाही आहे। राहिली एकच दिशा, पाठ करायची आहे कुठे? दक्षिणेकडे, आणि तोंड करायचं आहे उत्तरेकडे। अशा पद्धतीनं पूजा करून शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर नंदीच्या शिंगावरती हे दोन बोटं ठेवून नंदीच्या शिंगातून महादेवाच्या पिंडीचं अवलोकन। आतमध्ये आले की गुडघे टेकून बसायचं, हे डोकं महादेवाच्या वेदीवर टेकवायचं, टाळी वाजवायची, बोंब मारायची, बकऱ्याचा आवाज काढायचा। असा नमस्कार शंकराला आवडतो। अशा शंकराच्या पूजेची एक विशिष्ट पद्धत आहे। दंडवत प्रणाम केल्या जात नाही, फक्त गुडघे टेकून नमस्कार केला जातो। आणि पुन्हा एक, भगवान शंकराच्या पिंडीला आतमधून प्रदक्षिणा मारल्या जात नाही। मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारू शकता, आतमध्ये मारल्या जात नाही। त्याचं कारण असं आहे की भगवान शंकर पूर्ण है। कौन है? भगवान आशुतोष शिव शंकर पूर्ण है और जीव अपूर्ण है। ह्यूमन बॉडी इज इनकम्प्लीट टू यू नो एंड लॉर्ड महादेवा इज कंप्लीट टू यू नो। माणसाचं शरीर हे अपूर्ण आहे, जीव संपणारा आहे, देह जाणारा आहे, मरणारा आहे, स्मशानभूमीमध्ये एक दिवस त्याला जायचं आहे। शंकर कधीच जात नाही आहेत म्हटलंय, म्हणून शंकर पूर्ण आहे, तुम्ही आम्ही अपूर्ण आहोत। अपूर्ण माणूस पूर्णाची बरोबरी करू शकत नाही, म्हणून अपूर्णानं पूर्णत्वात जाऊ नये, म्हणून अपूर्णानं शंकराची प्रदक्षिणा सुद्धा अपूर्ण आहे। मधात प्रदक्षिणा मारायची तर कुठे जातो आपण? जलधारीपासून इकडून जर का गेलो तर जलधारीपासून पुन्हा वापस फिरावं लागतं, तिकडून गेलो तर जलधारीपासून वापस फिरावं लागतं। ओलांडलं तर पुण्यला याला गेलं समजायचं, जितकंही कमवलं महादेवाच्या पूजेचं। ये बहुत महत्वपूर्ण बात है, शिव महापुराण में लिखी है, जरा गौर फरमाना आज की कथा पर। चुकूनही महादेवाची जी जलधारी आहे ती ओलांडल्या जाता कामा नये। पार्वते पतये हर हर महादेव की जय। भगवान शंकर माहितीये का, जसं दत्तात्रय दत्त जयंतीला आले, कृष्ण गोकुळ अष्टमीला आले, राम रामनवमीला आले, हनुमानजी हनुमान जयंतीला आले, तसं शंकर कधी आले पिंड बनून माहितीये का? दत्त जयंतीचाच दिवस होता ना पाटील ताई, आपल्या दत्तात्रयाचाच दिवस होता। सांगितलं भगवान शंकर जेव्हा ब्रह्मदेवाचं
आणि विष्णूचं भांडण संपावं या उद्देशानं लिंग बनून आले. पाताळातून निघाले आणि वरती स्वर्गात गेले. तो दिवस कोणता होता माहिती का? मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा आणि आर्द्रा नक्षत्र होतं. म्हणजे दत्त जयंतीलाच भगवान शंकराची जयंती, म्हणजे लिंगाची पिंडीची. दत्त जयंतीच्या दिवशी सगळ्यात पहिले भगवान शंकर लिंग बनून या भूतलावरती आले. सगळ्यात पहिले लिंग केव्हा बनले म्हणले? दत्त जयंतीच्या दिवशी. कुठे बनले म्हणले? अरुणाचल प्रदेशमध्ये बनले. आणि म्हणून या भारताच्या भूमीला जे आहे ना, लिंगभूमी म्हणून ओळखल्या जातं. बोले लिंगेश्वर महादेव की जय. विष्णूला सगळे अधिकार दिले. ब्रह्मदेवाला श्राप दिल्यानंतर उश्राप दिला. आणि दोघं जण म्हटले, भगवंता तुम्ही पूर्ण आहात, तुम्ही संपूर्ण आहात, म्हणून आम्हाला दोघाला तुमचे शिष्य करून घ्या. तर जगातले सगळ्यात पहिले गुरु कोण आहे? आदि योगी. पहिले योगी भगवान शंकर आहेत. आणि पहिले गुरुओं के गुरु भी महादेव है. भगवान शंकर हे पहिले गुरु आहेत विश्वातले, जगातले. आणि भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव जगातले पहिले शिष्य आहे शंकराचे. लिंग बनून आल्यानंतर विष्णूला जगाचे सगळे अधिकार दिल्यानंतर, ब्रह्मदेवाला श्राप दिल्यानंतर, ब्रह्मदेवाला उश्शाप दिल्यानंतर, केतकी फुलाला श्राप आणि उश्शाप दिल्यानंतर या दोघांनी, विष्णूनी आणि ब्रह्मदेवानं महादेवाला गुरुमंत्र मागितला. आणि महादेवानं दोघांच्याही डोक्यावरती हात ठेवला, विष्णू परमात्म्याच्या आणि ब्रह्मदेवाच्या. आणि महादेवानी या ब्रह्मा आणि विष्णूच्या दोघांच्या उजव्या कानामध्ये आणि डाव्या कानामध्ये, एका काना दोन्ही कानामध्ये, दोघांच्याही दोन्ही कानामध्ये 3-3 वेळेस प्रणव पंचाक्षर मंत्राची दीक्षा यांना दिली. ओम नमः शिवाय या मंत्राची दीक्षा त्यांना दिली. जगातले पहिले शिष्य झाले विष्णू आणि ब्रह्मदेव. आणि जगातले पहिले गुरु झाले महादेव. आणि मग पुढे सांगितलं की मी तुम्हाला जो मंत्र दिलाय, मी ज्या तुम्हाला ओम या मंत्राचं ज्ञान दिलंय, मतकृत्यबोधनं गुह्यम कृपया प्रब्रवीमि वामः. ओमचं उच्चारण केलं म्हणजे माझंच उच्चारण केल्याचं फळ आहे. मी जो तुम्हाला गुरुमंत्र दिला, गुरुमंत्र नुसता घ्यायचा नसतो म्हटले, तो आचरणात आणायचा असतो बरं का. गुरुमंत्र नुसता घ्यायचा नसतो, तो आचरणात आणायचा असतो. गुरुमंत्र जो आपण घेतलाय त्याचा अर्थही आपल्याला माहिती पाहिजे. हाच का महाराजांनी दिला असेल त्याचाही आपण विचार केला पाहिजे. ब्रह्माला आणि विष्णूला जो गुरुमंत्र दिला ओम नमः शिवाय, प्रणव पंचाक्षराची दीक्षा त्यांना जी दिली आहे, त्या मंत्राचा अर्थ सांगताना शिव उवाच ईश्वर उवाच, भगवान शंकर स्वतः सांगतात, देखो ब्रह्मा और देखो विष्णु, ओम इस मंत्र का जन्म साक्षात मेरे मुख से हुआ है. शंकर सांगतात ब्रह्मदेवाला विष्णूला, ओमचा जन्म माझ्या मुखातून झाला आहे. ओम मधूनच त्रिपदा गायत्रीचा जन्म झालाय. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आदियोगी आदिगुरु शंकराच्या मुखातून अक्षरांचा राजा किंवा अक्षरात सर्वात श्रेष्ठ ओमचा जन्म झाला. शंकराच्या मुखातून ओम बाहेर निघाला. ओम मधून गायत्री मंत्रेचा जन्म झाला. गायत्री मंत्रातून 4 वेदाची उत्पत्ती झाली. 4 वेदातून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदातून उपनिषद बनले. ऐतरीयो उपनिषद, तेतरीयो उपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, छांदोक्य उपनिषद, नारायणोपनिषद, मंडुकोपनिषद, मांडुक्योपनिषद, श्वेताश्वतर उपनिषद. लक्षात येत आहे का? महादेवाच्या मुखातून ओम, ओम मधून गायत्री मंत्र, गायत्रीतून 4 वेद, 4 वेदातून उपनिषद, उपनिषदातून ब्रह्मसूत्र, ब्रह्मसूत्रातून छंदे, छंदातून अंगे, अंगातून श्रुती, श्रुतीतून स्मृती आणि त्यातून पुराण आणि पुराणातून उपपुराण. ओम कारण है इसको ओम, क्योंकि ओम में क्या है? ओम में शिवजी है, हाँ, ओम में भगवान ब्रह्मदेव है, और ओम में मेरे नारायण है, और ओम में मेरी माँ पिसा देवी भी है. अकार तो ब्रह्मा, ओमचा आ म्हणजे ब्रह्मदेव आहे. उकार तो विष्णू, ओमचा उकार म्हणजे माझा नारायण कृष्ण आहे.
मकार महेश, म अक्षर जे आहे ते महादेव आहे आणि अर्धचंद्र छत्रपती शिवाजी सारखं ती आमची देवी पिसा देवी माता आहे. सर्व मखलविदमेवा हमनान्यदस्ति तू सनातनम. देवी भागवतातला श्लोक आहे. सध्या तिकडे देवी भागवत चालू आहे, इकडे शिवमहापुराण. टेन्शनच टेन्शन. देवी भागवत चालू आहे ना, म्हणू मग आता एक चला. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शीतकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे जय जय हे महिषासुर मर्दिनी रंगत परदिनी शैलसुते. दोनों हाथ उठा सुरवर वर्षिणी दुरधर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर शरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किलपित मोषिणी घोषरते ततुजनि रोषिणी सिद्धि सुरतोषिणी दुर्मद शोषिणी सिंधु सुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते. जय हो श्री राधे. जगदम्ब मदम्ब कदम्ब हवन प्रियवासिनी हाशरते शिखर शिरोमणि तगड़ हिमालय संगर जालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभरे तो भटरुगणे तो रासरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते रम्यक परदिनी शैलसुते. पिसा देवी माता की जय. त्या ओम मध्येच ब्रह्मा विष्णू महेश आहेत एका एका अक्षरानं आणि अर्ध मात्रा जगदंबा देवी आहे. याला वेदाच्या 3.5 मात्रा म्हटलंय. काय म्हटलंय? गायनाच्या मात्रा असतात ना बाबा, गायनाच्या धागिनत नाकधीन केरबा 8 मात्रा, जपताल 10 मात्रा, धमार 14 मात्रा. आहे की नाही? तसं वेदाच्याही मात्रा आहेत ना. लोकांना वाटत असेल वेद म्हणणं काय एवढं सोपं आहे का? वेद अवघड आहे बाबा. वेदाचा तो अर्थ आमासीचं ठावा तुकाराम महाराज म्हटले ते अवघड आहे, पण तेही स्वरामध्ये आणि मात्रेमध्ये असलं तर चांगलं वाटलं, नाही तर मग ते खराब वाटतं. भागवतामध्ये काही काही गीतं आलेले आहे ते सम आणि मात्रा त्याचे तंतोतंत आहे. भागवतामध्ये मधुराष्टकम आलेलं आहे, कृष्णाष्टक द्वयम आलेलं आहे, गोपीगीत आलेलं आहे बाबा, भ्रमरगीत आलेलं आहे भागवतामध्ये. भ्रमरगीत म्हणजे एक गोपी उद्धवाला पाहून भ्रमित झाली. भगवान श्रीकृष्ण कंसाला मारण्याकरता गेले ना गोकुळान नंदगाव सोडून. गोपिका विरह अवस्थेमध्ये आहे. उद्धव पत्र घेऊन आला, कृष्णाला नाही म्हणत होते पण जा आज्ञा आहे बाबा माझी. तर एका गोपिकानं भुंग्यालाच कृष्णाचा मित्र समजलं, त्याला भ्रमरगीत म्हटलंय. भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये 47 वाद्य आहे. मधुपकितव बंधो गोप्या उचू, गोपिका गा रही है. मधुपकितव बंधो मास्पृशं ह्रींस पत्न्या कुचुविलुलित माला कुङ्कुमश्मश्रुभिर्णः मधुपकितव बन्धो मास्पृशां हिंस पत्न्या कुचुविलुलितमाला कुङ्कुमश्मश्रुभिर्णः. श्री राधे हरि बोल. जय
मीद्रिक तू जय हो हरि बोल। तव बंधो मास्पृशांग्रें सपद्या तोचो वेलोलित माला कुंकुमाश्माश्रुभिर्णः कुंकुमाश्माश्रुभिर्णः कुंकुमाश्माश्रुभिर्णः। ये तो शिव महापुराण चल रही है, हम वृंदावन वासी है। भागवत कथा सुनोगे तो दिल गार्डन गार्डन हो जाएगा हमारी भागवत कथा, क्योंकि हम भागवत के उपासक है भैया। गोपिका संस्कृत गीत गाती थी, भागवत की संस्कृत गीत। हम संस्कृत ठीक से पढ़ भी नहीं पाते, वो गीत गा देती थी गोपिया। भागवत में संस्कृत के बहुत सारे गीत गाए। तर मला सांगायचं काय, याच्या वेदाच्या सुद्धा मात्रा आहेत। बिना मात्रेचं म्हटलं की मंत्र राहत नाही तो, तसं मात्रा आणि सम। कोणता मात्रा आणि 3 ताल जो आहे ना, कालापासून त्याची सुरुवात करावी लागते, बरोबर आहे का नाही? पहिल्या याच्यावरून घेतलं की तबल्यावाला आरबळतो आणि गायनाचं पोस्टमार्टम होतं। म्हणजे विशिष्ट रूपाने ज्याला गायन करायचं आहे, जास्ती शास्त्रीय जाऊ दे, पण थोडी तरी त्याला किंवा प्राथमिक माहिती गायनाची पाहिजे, हे आहे की नाही? 16 मात्रेचा जो ताल आहे, 3 ताल, 9व्या मात्रेपासूनच त्याचा कालापासूनच प्रारंभ आहे त्याचा, तिथूनच त्याची सुरुवात करावी लागते, तर ते बरोबर मग तिथून ते येता 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 ती आई तुगण काही असू द्या ना, तुम्ही कोणतंही असू द्या, त्याची सरगम असू द्या किंवा मग भैरवगीत असू द्या, काही असू द्या, तसं वेदाच्याही 3.5 मात्रा आहे आणि त्या वेदाच्या 3.5 मात्रा ओम मध्ये प्रतिष्ठित आहे। ओम हे शंकराचंच रूप आहे। ओमचं स्मरण करणं महादेवाच्या शिवलिंगाचंच पूजन केल्यासारखं आहे आणि त्या वेदाच्या 3.5 मात्रा प्रत्येक माणसामध्ये आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे। कुठे माहितीत का? सांगा ना जरा। भगवान शंकर सांगतायत ब्रह्मदेवाला विष्णूला, हा जो ओम आहे, ओम म्हणजेच वेदाच्या 3.5 मात्रा आहेत आणि त्या माणसाच्या इथे आज्ञाचक्रामध्ये आहेत। कुठे आहे म्हटलं? इथे आहे। त्याला जर का पाहायचं असेल तर कसं दिसेल म्हटले ते माहिती आहे का? जर का पाहायचं असेल कसं आहे तर कसं दिसेल म्हटले, जसं नागाचे पिल्लं असतात ना, नागाचे सापाचे पिल्ले असतात ना, नागाच्या किंवा सापाच्या पिल्लांवरती कुंकू टाकल्यावर जसं दिसेल तसंच त्या वेदाच्या 3.5 मात्रा आहेत। मग तुम्ही म्हणाल पाहिजे आम्हाला, पाहिजे तर मग हातोडी मारावं लागेल इथे आणि हातोडी मारून ही खोपडी तोडावी लागेल, असं काही करू नका, नाही तर यायचं माझ्यावर। योगानं त्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं। हा प्रणव पंचाक्षर मंत्र जो आहे, भगवान शंकरानं ब्रह्मदेवाला आणि भगवान विष्णूला दिला। जगातले पहिले शिष्य झाले, ते कृतार्थ झाले आणि जगातले पहिले गुरु झाले। गुरुमंत्राचा जप करता 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 ते म्हटले, शंकरजी तुम्ही बसा, आम्हाला तुमची पूजा करायची आहे। आणि मग या दोघांनाही भगवान शंकराला आसनावर बसवलं। आसनावर बसून भगवान शंकराला अभिषेक घातला, म्हणजे पाणी टाकून मंत्र म्हटले, रुद्राचे महिमनाचे जे काही मंत्र असतील ते मंत्र म्हटले। आणि मग भगवान शंकराला वस्त्र घातले, यज्ञोपवीत घातलं, मुंडाची माळा घातली। ब्रह्मदेवानं विष्णूनं स्वतःच्या हातानं महादेवाला भस्म लावलं, कस्तुरी तिलक लावला, त्रिपुंड्र काढा, माथ्यावरती कानामध्ये कुंडल घातले, हातामध्ये त्रिशूळ दिला आणि डमरू दिला। आणि या दोघांच्या पूजेनं शंकर प्रसन्न झाले आणि म्हणून भगवान शंकर म्हणले, तुम दोनों की पूजा से मैं प्रसन्न हूँ, इसलिए आज के दिन तुमने मेरी पूजा की है ना, तो इस दिन को दुनिया वाले महाशिवरात्रि के नाम से जानेंगे। किस नाम से जानेंगे? महाशिवरात्रि के नाम से जानेंगे। माघ वद्य चतुर्दशी, माघ कृष्ण चतुर्दशी, शिवरात्री म्हणजे काय? ज्या दिवशी आणि ज्या रात्री, नीट ऐका, ज्या दिवशी आणि ज्या रात्री सगळ्यात आधी शंकराची पूजा या जगामध्ये, या विश्वामध्ये विष्णूनी आणि ब्रह्मदेवाने केली, सकाळपासून केली, रात्रभर केली, पुढे वर्णन येईल शिवरात्रीचं, त्याला शिवरात्री असं म्हटलेलं आहे। आणि बघ शिवरात्रीला
शंकराचं तर स्मरण असतं, दिवस रात्र लोक करतात ना. थोड़ा भजन कर ले जरा खड़े होकर के, दोनों हाथ उठा करके. नींद आने की संभावना है, जरा खड़े होकर के, हाँ, दोनों हाथ उठा करके. उसके बाद में आगे की कथा क्रम बरकरार है. हमारे भाई लोग भी यदि जोड़ी से आए हो तो फुगड़ी खेलना, गोकुल बन जाएगा, वृंदावन मथुरा बन जाएगा. भगवान की कथा है, शर्माने की कोई बात नहीं. पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए और भाव गंगा में गोते लगाते हुए. ओ शिव जी तुमसे मिलने का सत्संग बहाना है, बोले तुमसे मिलने का सत्संग बहाना है. शिव जी तुमसे मिलने का सत्संग ही बहाना है, बोले तुमसे मिलने का सत्संग ही बहाना है. हाँ दुनिया वाले क्या जाने तेरा रिश्ता पुराना है. दुनिया वाले क्या जाने तेरा रिश्ता ओ दुनिया वाले क्या जाने तेरा नाता पुराना है. दुनिया वाले क्या जाने तेरा नाता पुराना. हाँ शिव जी तुमसे मिलने का सत्संग बहाना है, भोले तुमसे मिलने का सत्संग बहाना है. शिव जी तुमसे मिलने का सत्संग ही बहाना है, बोले तुमसे मिलने का सत्संग ही बहाना है. महादेव की जय हो. क्या बात है. पीछे वाले भक्त भी जरा दोनों हाथ उठा करके ताली से त्रिंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया तुझे. त्रिंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया. त्रिंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया तुझे. त्रिंबक में ढूंढा तुझे, केदार में पाया तुझे. हो काशी की गलियों में महादेव, काशी की गलियों में भोलेनाथ का ठिकाना है. तुमसे मिलने का सत्संग ही बहाना है.
हृदयों में भोले बाबा का ठिकाना है। शिव जी तुमसे मिलने का सत्संग बहार है। भोले तुमसे मिलने का सत्संग बहार है। शिव जी तुमसे मिलने का सत्संग बहार है। भोले तुमसे मिलने का सत्संग बहार है। सत्संग बहार है। सत्संग बहार पार्वते पतये हर 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 महादेव द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय। शिव महापुराण भगवान की जय। पिसा देवी माता की जय। बैठ जाए सभी भक्तों से अनुरोध है अपना अपना स्थान ग्रहण कर ले। दुनिया वाले क्या जाने तेरा रिश्ता पुराना है। दुनिया वाले क्या जाने तेरा रिश्ता पुराना है। बोले तुमसे मिलने का सत्संग बहाना है। सत्संग बहाना है। पार्वते पतये हर हर महादेव की जय। शिवलिंगाची प्रतिष्ठापना कशी करायची आहे विचारलं सगळ्या ऋषींनी सूत महाराजांना। कथमलिंगम प्रतिष्ठाप्यम कथम वा तस्य लक्षणम कथम वा तत्समभरचम देशे काले चके नाही। सांगितलं शंकराचे जर का विशिष्ट भक्त आहात आणि शंकर तुमचं कुलदैवत असेल तर भगवान शंकराचं मंदिर एखाद्या नदीच्या काठावर बांधावं, सरोवराच्या काठावर बांधावं, एखाद्या अरण्यामध्ये म्हणजेच आपल्या शेतात बांधावं आणि नित्य नियमानं जे मंदिर बांधाल बाहेरूनही सुंदर असावं, आतमधला गाभाराही शांतीपूर्ण असावा। तिथे काळ्या पत्थराची पंचधातूच्या महादेवाच्या लिंगाची स्थापना करावी आणि नित्य नियमाप्रमाणे 3 द्रव्यानं शंकराची पूजा करावी। पार्थिव द्रव्य, जलमय द्रव्य आणि तेजस द्रव्य। पार्थिव द्रव्य म्हणजे काय? जे वाहिल्यानंतर विसर्जित होतं। काय वाहिल्यानंतर विसर्जित होतं महादेवाला? वाळूचं शिवलिंग जर का केलं तर नदीच्या पुढचं वर्णन करतोयच मी आता पार्थिव शिवलिंगाचं। कलियुग में पार्थिव शिवलिंग की पूजा की बड़ी महिमा गाई गई है बंधु। आतापर्यंत 3 युग होऊन गेली आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि आता सध्या कलियुग चालू आहे। सत्ययुगामध्ये रत्नापासून बनलेल्या लिंगाची पूजा केल्या जायची। महादेवाच्या लिंगाची पूजा पूर्व काळापासून चालत आलेली आहे, पण सत्ययुगातले लोक रत्नापासून बनलेल्या लिंगाची पूजा करायचे। त्रेतायुगामध्ये म्हणजे भगवान रामाच्या वेळेस लोक महादेवाच्या सोन्यापासून बनलेल्या लिंगाची पूजा करायचे। द्वापर युगामध्ये जल से बने हुए लिंग की पूजा की जाती थी और कलयुग में पार्थिव शिवलिंग की पूजा की बड़ी महिमा गाई गई है। पार्थिव म्हणजे काय? नदीच्या पाण्याखालची वाळू, सरोवराच्या पाण्याखालची वाळू, विहिरीच्या पाण्याखालची वाळू आणणे। तीर्थयात्रेला गेल्यावर नदीचं स्नान केल्यानंतर त्याच नदीतली वाळू घेणे, काठावर ते पार्थिव शिवलिंग बनवणे, विधिवत त्याची पूजा करून पुन्हा अक्षता टाकून विसर्जन करणे आणि वाळू उचलून पाण्यात टाकून देणे। इस पूजा से भगवान शंकर बड़े प्रसन्न होते हैं। क्या मतलब? हमारे घर में जो देवघर है और देवघर में जो महादेव की पिंडी है, हमारे तुलसी की कुंडी में जो महादेव की पिंडी है और भोलेनाथ के मंदिर में जो शिवलिंग है वो क्या फल नहीं देने वाला? अरे क्यों नहीं देगा? जरूर देगा, लेकिन ये पार्थिव शिवलिंग उससे हजारों गुना आगे जाकर के फल देने वाला है, क्योंकि कलयुग में पार्थिव शिवलिंग की पूजा का विधान विशेष है। पार्थिव शिवलिंगाला विशिष्ट महत्व या कलियुगामध्ये दिल्या गेलं आहे। पार्थिव द्रव्य अशा काही वस्तू आहेत ज्या महादेवावरती वाहिले की विसर्जित होतात, त्याला म्हणतात पार्थिव। पार्थिव गणेश पूजनम, 10 दिवस गणपती बसतात, विसर्जन। पार्थिव दुर्गा पूजनम, बसून विसर्जन।
तसं पार्थिव शिवलिंग अशा काही वस्तू आहे की देवाला वाहिल्यावर त्या लगेच विसर्जित, त्या द्रव्यानं पूजा. जलमय द्रव्यानं म्हणजे महादेवाला गाईच्या शुद्ध तुपानं अभिषेक करावा. गाईच्या शुद्ध तुपानं जर का महादेवाला अभिषेक केला तर डोळ्या संबंधी कुठलेच रोग होत नाहीत. शिवमहापुराणामध्ये लिहिलं, गाय के घी से यदि रुद्राभिषेक किया जाए महादेव के शिवलिंग को, बीमारियां भाग जाती हैं, रोग भाग जाते हैं. रोग की हिम्मत नहीं, रोग के बाप में भी हिम्मत नहीं कि वो शिव के भक्त के शरीर को अपना सके. अरे क्यों? क्योंकि गाय के शुद्ध घी से महादेव के शिवलिंग का अभिषेक पंडित जी से करवा रहे हो ना. रोग के दादा में परदादा में, अरे रोगाच्या बापात आजोबात पंजोबात हिम्मत नहीं त्या शंकराच्या भक्तावर अटक करण्याची. इतनी बड़ी महिमा है. प्रदोष काल में ध्यान देना बात की ओर, प्रदोष काल में शिव का अभिषेक कर लीजिएगा जरा गाय के घी से. याला जलमय द्रव्य म्हटलंय. ओलं तूप, ओलं म्हणजे पातळ तूप, जाड तुपानं नोहे, लोण्यासारखं तूप नोहे. गन्ने के रस से अभिषेक करे शिव का. उसाच्या रसानं अभिषेक करा शंकराचा. उसाच्या रसानं शंकराचा प्रदोष काळामध्ये रुद्राभिषेक केला, इच्छा पूर्ती करता तो अभिषेक आहे. आणि रेग्युलर अभिषेक शंकराला कशाचा आवडतो माहितीये का? सांगा ना कशाचा? भगवान शंकर बड़े सस्ते देवता है, ये भक्ति बहुत पुरने वाली है हम सबको, आपको भी और हमको. 1 रुपया खर्चा नहीं शिव के भक्ति का. अरे ना बाबा ना, ठाकुर जी की भक्ति. अरे बाप 56 भोग खाते हैं हमारे ठाकुर जी रोज. 56 भोग दोगे क्या? 56 भोग का बॉक्स जानते हो कितने में आता है? 400 रुपये का आता है भागवत में. वो लोग लाते हैं ना, वो बहुत होता है उसमें खाजा, करंजा, मालू, चकोर, बूंदी, जिलेबी, शेव, फाफड़ा, मैसूर पाक, बेसन के लड्डू, मोती चूरन के लड्डू, इमरती, आहा, गुलाब जामुन, रसगुल्ला, रसमलाई. बाप ये भगवान कृष्ण खाते हैं रोज. अमीर हो तो उनकी भक्ति कर लो, पैसा नहीं है तो शिव की शरण में चले जाओ. मैं मन से थोड़ी कह रहा हूं. हमारे वृंदावन में कृष्ण को 4 टाइम भोग लगता है. 4 टाइम, सुबह को, प्रातःकाल में, सुबह को, दोपहर में और रात को भी 56 भोगी खाते. दूसरा कुछ नहीं खाते. ब्रांड आइटम खाते हैं हमारे कृष्ण ठाकुर जी वृंदावन में. श्याम रसिया, हमारे वृंदावन में ठाकुर जी को जो भोग दिया जाता है तो भोग गीत भी गाया जाता है. ऐसा पंखा, जिन जिन लोगों ने मेरी भागवत कथा सुनी होगी इनको ये बात पता है, बाकी बहुत सारे लोग मुझे नहीं दिखाई दे रहे. ऐसा एक पंखा लिया जाता है हाथ में ना, और वो जो 56 भोग रखा होता है ना, वो ज़्यादा गर्म नहीं होना चाहिए, ज़्यादा ठंडा नहीं होना चाहिए, उसमें कचरा नहीं जाना चाहिए, ठाकुर जी का मुंह नहीं जलना चाहिए. ऐसी भावना है हमारे वृंदावन के ब्रज के संतों की. क्यों? क्योंकि हमारे धर्मशास्त्रों में 4 पुरुषार्थ गाए गए हैं ना, धर्म, अर्थ, काम और मोक्ष. हमारे वृंदावन के संतों ने 5वां पुरुषार्थ कहा है, प्रेम. प्रेम बिना पावे नहीं, प्रेमाशिवाय देव सापडत नाही. आणि म्हणून प्रेमानं त्या देवाला असं एका जनार्दनी प्रेम अति गोड. एकनाथ महाराज म्हटलं का नाही बाबाजी? आणि म्हणून ते पंखा येऊन कृष्णाला अशी हवा दिल्या जाते. श्याम रसिया हो मेरे मन बसिया. संत मीराबाई गा रही है, अरे रुचि रुचि भोग लगाओ रसिया, प्यारी प्यारी भोग लगाओ रसिया. श्याम रसिया मन बसिया, श्याम रसिया मेरे मन बसिया. रुचि रुचि भोग लगाओ रसिया, प्यारी प्यारी भोग लगाओ रसिया. ताली सेवा देते हो. हिलनी के पैर सुदाम जी के तंदुल, हिलनी के पैर सुदाम जी के तंदुल, हिलनी के पैर सुदाम जी के तंदुल, हिलनी के पैर सुदाम जी के तंदुल. प्रेम से भोग लगाओ रसिया हो, प्रेम से भोग लगाओ रसिया हो. श्याम रसिया मेरे मन बसिया, रुचि रुचि भोग
बऱ्याच जणाला याचा अर्थ कळणार नाही. जे वृंदावनच्या कथा ऐकत नसतील त्यांना याचा मराठीत अर्थ सांगतो तुम्हाला. माऊल्यांनो, चांगले चांगले नैवेद्य दाखवा ना कृष्णाला. हो 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 हा हा हा. गोड गोड नैवेद्य दाखवा देवाला. अरे चांगले चांगले नैवेद्य दाखवा कृष्णाला. हे ठाकूरजी 56 भोग खाते, म्हणजे कृष्ण रोज 56 आयटम खातो आणि महादेव फक्त 3. एक तर माहिती आहे तुम्हाला, चुरमे का लड्डू एक, दूसरा हलवा. कौन सा? सूजी का? अरे नहीं भैया, वो तो सत्यनारायण जी खाते हैं ना सूजी का हलवा. गेहूं के आटे का हलवा खाते हैं महादेव, इसमें लिखा है शिव महापुराण में. गव्हाच्या पिठाचा शिरा, गव्हाचं पीठ, गाईचं दूध, बारीक साखर आणि गावरान गाईचं तूप याच्यापासून बनलेला शिरा महादेव खातात. वो सत्यनारायण वाला वो नहीं खाते, वो कहते वो ठाकुर जी का है, वो मैं नहीं लूंगा. और ये जो भोलेनाथ का है वो ठाकुर जी नहीं लेते. क्या मतलब? पसंद नहीं है? पसंद है, लेकिन आप आपका रख लीजिए, मैं मेरा रख लेता हूं, क्योंकि ठाकुर जी का 56 भोग भी भोलेनाथ नहीं लेते. चूरमे का लड्डू भी ठाकुर जी नहीं लेते, वो भोलेनाथ का है ना. चूरमे का लड्डू खाते हैं भोलेनाथ एक, गेहूं के आटे का हलवा म्हणजे गव्हाच्या पिठाचा शिरा खातात महादेव 2, आणि एक खीर खातात महादेव. हे 3 नैवेद्य विशिष्ट सांगितले महादेवाला. तांदूळ, असा लंबा तांदूळ, गाईचं दूध, त्यामध्ये साखर आणि थोडंसं तूप. गाय के दूध में चावल पका करके उस गीले चावल में गाय का दूध गर्म करके डाल करके शक्कर बारीक, वो शक्कर जो है ना वो पीस कर वो शक्कर डाल करके और एक चम्मच घी डाल देने मात्र से वो जो खीर बन जाती है वो शिव जी को बड़ा पसंद आता है. चूरमे का लड्डू बड़ा पसंद आता है प्यारे. और क्या पसंद आता है? गेहूं के आटे का हलवा, सूजी का हलवा नहीं प्यारे, गेहूं के आटे का हलवा खाते हैं ना भोलेनाथ जी. हे 3 नैवेद्य महादेवाला विशिष्ट प्रिय आहेत. पार्वते पतये हर हर महादेव की जय. म्हणून महादेवाच्या भक्तानं रोज पार्थिव द्रव्यानं पूजा करावी महादेवाची, तेजस द्रव्यानं पूजा करावी आणि ओल्या द्रव्यानं पूजा करावी. तेजस द्रव्य म्हणजे काही मणी, काही एम्ब्रॉयडरीचं सामान असतं, त्याला तेजस द्रव्य असं म्हटलेलं आहे. मोक्षदायक पुण्यतीर्थाचं वर्णन केलं आणि पुण्यफलांचं वर्णन केलं. तुम्ही महादेवाचे भक्त आहेत तर जगातले सगळे महादेवाचे तीर्थ महादेवाच्या भक्ताला पाहणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, गरजेचं आहे. महादेवाच्या भक्तानं त्रिवेणी संगमावर जाऊन यावं, सिंधू नदीच्या काठावरती जाऊन यावं, सरस्वती नदीचं परमपवित्र स्नान करावं. यांच्या प्रवाहांचं वर्णन केलं की कोणत्या नद्याचे किती प्रवाह, म्हणजे रस्ते किती किती रस्त्यानं त्या नद्या वाहतात. महादेवाच्या भक्ताला आणखीन काय गरजेचं आहे की महादेवाच्या भक्तानं या ठिकाणी खरं बोललं पाहिजे, सदाचार, ओंकाराचा जप केला पाहिजे, गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे, दान केलं पाहिजे आणि पुरुषार्थ केला पाहिजे. पुरुषार्थ म्हणजे भक्ती करणेच पुरुषार्थ आहे. महादेवाच्या भक्तानं काय करावं, महादेवाच्या भक्ताची दिनचर्या कशी असावी असा प्रश्न विचारला सूत महाराजाला. सगळ्या साधू संतांनी तीर्थराज प्रयागामध्ये सांगितलं महादेवाच्या भक्तानं सकाळीच उठावं, मंगल स्नान करावं. मंगल स्नान करून मग काय करावं? पूर्व दिशेला सूर्यासाठी 3 वेळेस अर्घ्य द्यावं. कपाळावर त्रिपुंड काढावा महादेवाच्या भक्तानं, काल आपण ऐकलंय. त्यानंतर संध्या करावी, शिवसंध्या. आता शिवसंध्या म्हणजे काय प्रकार बऱ्याच जणांना माहीत नसेल. कट्टर शैव संप्रदायाचे असेल तर त्या लोकांना ते माहिती आहे, आपल्याला नसेल माहीत तर शिव गायत्री. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हा मंत्र म्हणून बस सूर्याकडे पाहून 3 वेळेस महादेवाला अर्घ्य द्यायला सांगितलंय. त्यानंतर शंकर, गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मचंद्र आणि अन्न देवता या सर्वांना एक रूप मानावं, प्रणवाची उपासना करावी. साधकानं सारे विश्व ब्रह्मरूप आहे आणि मी ब्रह्मरूप आहे या धारणेने आपल्या श्वासाकडे लक्ष द्यावे. सोहम, अंदर जो सांस जा रहा है वो शिव के नाम से जा रहा है, और अंदर जो बाहर जो सांस निकल रहा है वो भी शिव ही है, ऐसा समझे. अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ करायला सांगितलंय. शंकराच्या भक्तांनी भगवान शंकराच्या शिव महापुराणात जी रुद्रसंहिता आली आहे 2 नंबरची, त्या रुद्रसंहितेतल्या एका खंडातल्या एका श्लोकानं महादेवाचं तुपाचं आणि तिळाचं हवन अगणित करावं. महादेव प्रसन्न होतात. महादेवाला तिळाचं हवन सांगितलंय. हवन सामग्री नाही, हवीर द्रव्य नाही, फक्त तीळ.
शिवमहापुराणात सांगितलं 1,00,000 मंत्राच्या आहुत्या म्हणजे 1,00,000 वेळेस तीळ हवनात टाकले गेले पाहिजे आणि 1,00,000 पळ्या भरून तूप जे आहे ते हवनात टाकलं गेलं पाहिजे, तेव्हा पूर्तता आहे या व्रताची। कमीत कमी गायत्री मंत्र 108 वेळेस। तिल बड़े पसंद आते हैं महादेव को, अग्नि यज्ञ करे, देव यज्ञ करे। देव यज्ञ माने कि भगवान की पूजा कर लो। कितने टाइम? गुरुचरित्र में कहा 3 टाइम, 3 वेळेस देवाची पूजा। तुम्ही म्हणाला आता हे अवघडच झालं, 1 टायमाची करायलाच अवघड जात आहे म्हणले बुवा, आणि 3 टाइम कवा करावी पूजा देवाची? म्हणले जेवण 3 टाइम आहे ना आपलं, तर देवाची पूजा सुद्धा 3 टाइम सांगितली नरसिंह सरस्वतीनं गुरुचरित्रामध्ये। असो 1 टाइम ठीक आहे। ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? अथा तो ब्रह्म जिज्ञासा, नारदीय भक्ती सूत्र आहे। ब्रह्माला जाणण्याची चेष्टा करणे, प्रयत्न करणे। किम ब्रह्मम किम तद ब्रह्मम अहम ब्रह्मास्मि प्रज्ञानाम ब्रह्मम, या तत्वाला जाणण्याची चेष्टा करणे। वो ब्रह्म मैं हूं, मैं उसको पाऊंगा। अहम शिवोहम, सर्वम शिवोहम, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम। मैं शिव हूं, बाबा जी तुम शिव हो, आप शिव हो। इसके लिए वेदांत के जो महावाक्य है उसको गुरु से जानना चाहिए। भगवान किम स्वरूपाः सा त्वमसी परम प्रेम स्वरूपाः। भगवंत प्रेम स्वरूपानं युक्त है म्हटले। भगवान जब भी देंगे प्रेम ही देंगे, प्रेम के सिवाय कुछ नहीं देंगे। आप क्या देंगे भगवान को? अपन भगवंताला बरच लालच देतो बर का। ए भगवान हमारे सोनी की शादी जमन दो, हम आपको 56 भोग चढ़ाएंगे। क्यों भैया नहीं जमी तो फिर नहीं चढ़ाने वाले? क्या नहीं चढ़ाने वाले? म्हणजे जमलं तरच चढवणार आहे का? नहीं तो मग नहीं चढ़वणार। अपनी भक्ति कैसी है? हम भगवान को हुल, हम भगवान को क्या करते हैं? हम भगवान को जो है ना बड़े बड़े सपने दिखाते हैं, लेकिन ऐसा नहीं होने वाला। भगवान को बस प्रेम चाहिए। भगवान हमारे पैसे नहीं मांगते। इसलिए मैं कहा करता हूँ, हमेशा कथा में कहा करता हूँ, जागो रे दौलत वालो जागो, जागो रे दौलत वालो जागो। पैसा बीबी दे सकता है लेकिन धर्म पत्नी का मिल पाना मुश्किल है। पैसा लड़का दे सकता है लेकिन पुत्र का मिल पाना मुश्किल है। पैसा नौकर चाकर दे सकता है लेकिन सेवक का मिल पाना मुश्किल है। पैसा 1,00,000 का बिस्तर दे सकता है लेकिन नींद का पाना मुश्किल है। पैसा गीता का ग्रंथ दे सकता है लेकिन ज्ञान का मिल पाना मुश्किल है। उसी तरह पैसा मेरे भगवान का करोड़ों का मंदिर दे सकता है लेकिन भगवान का मिल पाना मुश्किल है। करोड़ों के मंदिर में भगवान को कहां से लाओगे? पैसे से खरीदना चाहोगे तो फिर नहीं मिलने वाले। भगवान से यदि मिलना है, भगवान से बात करना है, भगवान का अनुभव लेना है, सात्वमसी परम प्रेम स्वरूपाः, भगवान प्रेम से ही पाए जा सकते हैं, बिना प्रेम के नहीं। और एक सुंदर शेर गाया एक शेर वाले ने। कहां पर है भगवान? किसी ने पूछा कहां पर है, तो एक ने कहा न तो धरती में है न तो अंबर में है, न तो धरती में है न तो अंबर में है, न तुझ में है न मुझ में है, न आम में है न खास में है, न आम में है ना खास में है। यदि भगवान है, यदि ईश्वर है तो बस प्रेम में है प्यारे, बस प्रेम में है, बस प्रेम में है। सात्वमसी परम प्रेम स्वरूपाः अथा तो भक्तिम व्याख्यासाम। और उस भक्ति की व्याख्या क्या है? भगवान को प्रेम के द्वारा जानना ही उस भक्ति की पराकाष्ठा हो सकती है। इसलिए ब्रह्म यज्ञ करे। ब्रह्म यज्ञ म्हणजे रोजचा नित्य नियम करणे। तुम्ही जर का महादेवाला 1 लोटा जल चढवत असाल तो नियम कंपल्सरी, त्याला ब्रह्मयज्ञच म्हटलंय, म्हणजे ब्रह्माला जाणण्याची इच्छा। बेल चढवत असाल त्यालाही ब्रह्मयज्ञच म्हटलंय। अभिषेक करत असाल त्यालाही ब्रह्मयज्ञ म्हटलंय। पार्वते पतये हर हर महादेव की जय। दान करावं म्हटले शंकराच्या भक्तानं। सदाचारम श्रावयाशु एन लोका जयेत बुधः धर्माधर्म मयान ब्रूहि स्वर्ग नरकांदास्तथा। काय काय दान द्यावं? शिवमहापुराणामध्ये विशिष्ट रूपानं सप्तधान्याचं दान आहेच। आम्ही ते खेड्यामध्ये लोक रोज देतात। तुमची इच्छा असेल तुम्ही एक दिवस ते आणू शकता, त्यात नियम आहे म्हणून। सप्तधान्य तर विशिष्ट आहेच भागवतात, रामायणात, शिवमहापुराणात। पण 2 दान विशिष्ट संकेत आहे शिवमहापुराणात, ऐका। सप्तधान्य तर द्यावेच,
पण महादेवाला गुळ आणि तीळ जास्ती आवडतात, म्हणून सांगितलं सप्तधान्यासहित गुळ आणि तिळाचं दान आचार्याला करावं. शिवमहापुराण ऐकणाऱ्यानं किंवा शंकराच्या भक्तानं शंकराची भक्ती फलीभूत होते. भगवान शंकर का हृदय गदगद हो जाता है. गाईचंही दान तसं विशिष्ट सांगितलंय. गाय, भूमी, तीळ, वस्त्र म्हणजे कपडे, धान्य, गुळ इत्यादी प्रकारचं दान द्यावं. आता गोदान का द्यावं म्हटले, गोदान पुरातन काळापासून श्रेष्ठ मानले आहे. गाईच्या दानानं पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतं. गाईचं दान केल्यानं पृथ्वीचं दान केल्याचं पुण्य पदरामध्ये पडतं म्हटले. हो मेरी गो माता की, वृंदावन के संतकार है, जान बचाने आ जाओ नंद नंदन. है मेरी गौ माता, है मेरे गोविंद ठाकुर, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते तुझको वंदन, हम करते तुझको वंदन. हे गोपालक गोपाल तुम्हारा शत शत है अभिनंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते तुझको वंदन, हम करते तुझको वंदन. सभी भक्त जरा दोनों हाथ उठा करके ताली से वाह देते हुए गौ माता की जय हो, वृंदावन बिहारी लाल की जय हो. बिहारी लाल की जय, वृंदावन धाम की जय, जमुना महारानी की जय, गोपो के ग्वाल की जय, नंदा के लाल की जय, आज के आनंद की जय, पार्वते पतये हर हर महादेव. शिव महापुराण कथा तो कहने वाले हम ही, लेकिन वृंदावन वासी है ना, तो कभी न कभी गाड़ी इस पटरी से उस पटरी पर व्याख्या करते करते चली जाती है. गाय का दान किस लिए करें? कहा श्री कृष्णो वदति स्वयं गवाम मध्ये बसाम्यहम. गौ कथा के श्लोक है कि नमो गोभ्यम श्रीमतिभ्यम सौरभे इभ्य ऐवचः, नमो ब्रह्मसूताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः. गरुड पुराणात आलेले श्लोक आहेत. गाय पवित्र आहे, कृष्णानं गायीसाठी अवतार घेतलाय म्हटले, आणि म्हणून तर म्हणाले ना, तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पैर भगे थे, श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे, और अर्जुन से रक्षा करने को दिन और रात जगे थे, हे दिन और रात जगे थे. ये भूखी प्यासी गाय तुम्हारी भटक रही है वन वन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको
गाईचं दान करावं म्हटलंय, कृष्णाची कृपा संपादित होते. तिळाच्या दानानं, बरं नुसतंच दान करायचं नाही, दानाचा फायदा काय म्हटलंय, गाईच्या दानानं कृष्ण भक्ती प्राप्त होते. तिळाच्या दानानं माणसाचं सामर्थ्य वाढतं, स्टॅमिना वाढतो, इम्युनिटी पॉवर बूस्ट होते. थकवा, हे तिळाचं दान दिल्यानं माणसाची एनर्जी बूस्ट होते. दत्तात्रय वज्र कवच वाचतो मी रोज, त्यानंही शरीर एकदम तंतोतंत ऑल क्लिअर. शरीर वज्राचं बनवण्याकरता दत्तात्रय कवच शब्द श्लोक क्लिष्ट आहे, नाही जमणार हरकत नाही. तिळाचं दान केल्यानं शरीराचं सामर्थ्य वाढतं म्हणले. गुळाचं दान दिल्यानं मधुर भोजन प्राप्त होतं. रोजच्या रोज चांगलंच भेटेल तुम्हाला जेवायला म्हटले. रोज घरी काय चांगलं करतो का आपण, भाजीपोळी करतो, पण पंचपक्वान्न रोज करतो का, तर रोज पंचपक्वान्न खायची इच्छा असेल तर सांगितलं काय करा, गुळाचं दान करा. काळ आणि ऋतूला अनुसरून ज्याला जे शक्य असेल त्यानं ते दान करावं. देवप्रतिमाच्या पूजनाचं फळ पूजन या ठिकाणी पुढे सांगितलंय. आता भगवान शंकराला कोणते कोणते उपचार अर्पण केल्यानं काय काय मिळतं ते ऐकाय. शेवटी रुद्राक्षण बेलाचा ऐकून आज आपली कथा संपेल इथे. उद्या लग्नाची सूचना मी आपल्याला देतो. महत्भाग्य आहे की उद्या आमच्या या पंढरपुरात काय वाजत, उद्या विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचंही लग्न आहे, वसंत पंचमी, आणि शंकराचंही लग्न त्याच दिवशी आलं. व्हॉट कोइन्सिडन्स, म्हणजे काय योग आहे, चांगला योग आहे ना. म्हणजे शंकर आणि पार्वतीच्या लग्नाच्या दिवशीच त्यांची ते पांडुरंगाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह दिवस आला. हा उद्या मी सूचना आपल्याला देतो त्याची. भगवान शंकराला अभिषेक केल्यानं माणसाचं अंतकरण शुद्ध होतं, आणि अंतकरणाची शुद्धी गरजेची आहे. बाहेरून किती शुद्ध झालो म्हटले आपण तो उपयोग नाही. इथे चकाचक जरी दिसत असलो, पावडर गिवडर लावून, फेरन लवली वगैरे लावून, सेंट गिंट मारून, आतमध्ये जर का पाहिलं तर उलटी करेल माणूस. हा देहो नाशिवंत, मळमुतरांचा बांधा, वरी चरम घाटले रे, कर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे, मंगळ तिचा बांधा, स्मरात्या हरिहर शरण जाई वो गोविंदा, पर्ये दे मदालसा, सोहम जोजोळे बाळा. आतमध्ये घाण आहे, ट्रॅफिक जाम आहे, म्हणून अंतकरणाची शुद्धी आवश्यक आहे. अंतकरणाची शुद्धी करायची असेल तर महिम्न पारमते परमविदुषो यद्य सद्रशे स्तुतिर ब्रह्मदीनामपि तदवसन्नास स्वैगिरः अथवा च सर्वस्वमदी परिणामामदि गणनं ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतितत्पन्थानन्तव च महिमा वांग मनसयो व्रतदव्यावर्त्यायञ्च कितमविधत्ते श्रुतिरपि सकश्य स्तोतव्य कतिविध गुण कस्य विषयः. अभिषेक करा शंकराला. येत नसेल तर गुरुजीकडून करून घ्या. मी पण येईल, काही काळजी करू नका. टाईम असल्यावर जरूर जातो मी माझं मेन काम सोडलेलं नाही. आता जरी मोठा झालो आहे हे काम करतो मी, नाही असं नाही, कधी मधी बरं का. कीर्तन कथा नसल्यावर कडोबा महाराज ते काम करतो आम्ही आमचं, त्याच्यावर आम्हाला अभिमान आहे. अभिषेक करावा, तुम्हाला येत नसेल तर तो अभिषेक गुरुजीकडून करून घेतला पाहिजे म्हटले. अभिषेकानं आत्मशुद्ध होती. शंकराला भस्म कशा करता लावायचं, शंकराला भस्म लावल्यानं माणसाला अपार पुण्य प्राप्त होतं. पुण्याची गणना कोण करी, म्हणजे शंकराला पुण्य भस्म लावल्यानं माणसाचं आयुष्यरूपी बँक बॅलन्स वाढतं. बँकेत पैसा ठेवला काढूनच नाही आणलं ते वाढत जातं का नाही, तसं आयुष्याचंही बँक बॅलन्स वाढवायचं असेल तर शंकराला रोज भस्म लावलं पाहिजे म्हटले. भस्म लावल्यानं माणसाचं आयुष्य या ठिकाणी काय पुण्य वाढतं. शंकराला चुरम्याच्या लाडूचा, गव्हाच्या शिऱ्याचा आणि दुधाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण केल्यानं माणसाचं आयुष्य वाढतं. अकाल मृत्यू शंकराच्या त्या भक्ताची टळते. जे भगवान शंकराचे 3 आवडते पदार्थ शंकराला नैवेद्य म्हणून देतात, चुरम्याचा लाडू, दुधाची खीर आणि गव्हाच्या पिठाचा शिरा. अरे अकाल मृत्यू वो मरे, किसी शायर ने शेर में गाया, अरे अकाल मृत्यु वो मरे जो कर्म करे चंडाल का, अरे कल भी उसका क्या करे प्यारे जो भक्त हो हमारे महाकाल का. कुछ नहीं कर सकता कल भी उसका. म्हणून तर ते तीर्थ घेतो ना आपण देवाच्या चरणाचं. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम, कुलदेवता पादोदकम तीर्थ च ठरे धार्याम्यम नात्र संशयाः. देवाचा प्रसाद, प्रसादो सर्व दुःखानाम हानी रस्योपजायते. भगवान वाच, गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं सगळ्या हानींचा नाश करण्याचं सामर्थ्य प्रसादामध्ये म्हटलंय. देवाच्या प्रसादे करारे भोजन भाल कोण कोण अधिकारी, ते अभंगाचा नंबर 10. प्रसाद में बहुत बड़ी शक्ति है. नारायण प्रसाद ग्रहित्वा भक्ति भावता सर्व दुःख अवाप्नोति प्रेत सयुज्यमान पुयात. सगळे दुःख निघून जातात आणि भगवान शंकराची
आरती उतारल्यानंतर म्हणजे आरती केल्यानंतर काय होतं म्हटलंय, भगवान शंकराची आरती केल्यानंतर माणसाला धनाची प्राप्ती होते. शंकर लवकर काम करणारे देवता आहेत, करुणेचे सागर आहेत म्हटले भगवान शंकर. राम सत्य है, कृष्ण प्रेम है, शिव करुणा है, शिव करुणा है, कृष्ण प्रेम है, राम सत्य है, कृष्ण प्रेम है, राम सत्य है और शिव करुणा. म्हणजे काय, करुणा नाही का रामात कृष्णात आहे, पण शंकरात मध्ये विशेष आहे, जास्ती आहे. शंकरात प्रेम नाही का आहे, पण कृष्णात जास्ती आहे. रामात प्रेम आणि करुणा नाही का आहे, पण सत्य जास्ती आहे भगवान रामामध्ये. म्हणून करुणेचे सागर आहेत भगवान शंकर. आरती केल्यानं माणसाचं धन वाढतं. म्हणजे धन वाढवायचं असेल तर त्याच्यासाठीच आरती करू नका, ॲटोमॅटिक भगवान शंकर देतील. प्रारब्धातही पाहिजे म्हटले बरं का. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, का सोस करसी भजमना पंढरी राया. प्रारब्धेची होय दुःख, प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची होय सुख, तुका करिना बोबाट. 1164 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. महादेवाला तांबूल दिलं पाहिजे म्हणजे विड्याचं पान. विड्याचं पान दिल्यानं महादेवाला काय होतं, विड्याचं पान दिल्यानं माणसाला उत्तम भोग प्राप्त होतात. म्हणून ज्या जसे शक्य असेल त्यांनी आराध्य देवताच्या प्रतिमेचं पूजन करावं. ज्याला मानस पूजेची आवड आहे त्यांनी शंकराची मानस पूजा म्हणजे मानसिक पूजा करावी भगवान शंकराची. ते बाया करतात ना मानसिक पूजा, कारण की पूजा करणारे बाबा गुरव होतील तर त्यांची बायको कोण होईल म्हटले, गुरवीन काकू आहे की नाही. अशा पद्धतीने मानस पूजा म्हटलेलं आहे शंकराची. मानस पूजा म्हणजे मंदिरात जर का जाता येत नसेल, बसल्या जागेवर जसं 7 प्रकारचे स्नान शास्त्रामध्ये सांगितले आहेत. 7 स्नान आहे शास्त्रामध्ये. गाईच्या चरणाची धूळ लावून आंघोळ करणे त्याला भूमिस्नान असं म्हटलेलं आहे. चालू पावसामध्ये भिजणं आणि आंघोळ करणे त्याला वर्षा स्नान म्हटलेलं आहे. पाण्यामध्ये बुडी मारून बाहेर येणं त्याला वारुण स्नान असं म्हटलेलं आहे. एक स्नान करून नदीतून तांब्या भरून आणायचं आणि दर्भाच्या काडीनं ते पाणी अंगावर शिपडायचं. अपो हिष्टा भिरी हे मंत्र म्हणायचे, याला मार्जन स्नान असं म्हटलेलं आहे. ज्याला काहीच येत नाही त्यानं फक्त बाथरूममध्ये जायचं आणि बकेटमध्ये पाणी घेऊन मग्यानं अंगावर घ्यायचं, त्याला नुसतं आंघोळ म्हटलेलं आहे. आणि हेही ज्याला जमत नाही त्यानं फक्त बस असं बसायचं अटेन्शन लावून आणि फक्त विचार करायचा, आता मी तीर्थयात्रेला गेलो, त्याला मानसिक स्नान म्हटलंय. तसं शंकराची मानसिक पूजा आहे. पण कोणा करता, ज्याला कंटाळा येतोय त्याच्या करता नाही. शारीरिक व्याधी आहे, शारीरिक दौर्बल्य आहे, शरीरामध्ये शक्ति नहीं, शरीर में जान नहीं, पैर काम नहीं कर रहा है, हाथ काम नहीं कर रहा है, मंदिर जाने की बहुत चाह है, इच्छा है, लेकिन जा नहीं पा रहा है जीव, तो वो मानसिक पूजा कर सकता है शिव. रत्ने कल्पितम मानसम हिम जले स्नानाम, त्याला एक शिवचं मानस स्तोत्र आलेलं आहे. ओमचा अर्थ सांगितलाय पुढे. ओम काय आहे, ओम नमः शिवाय, याला प्रणव पंचाक्षर किंवा षडाक्षर मंत्र म्हटलाय. प्र न व एकाक्षर मंत्र, ओमला प्रणव असं म्हटलं, एकाक्षर मंत्र म्हटलंय. प्र म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेला महासागर आणि नव म्हणजे नौका. प्रकृतीपासून निर्माण झालेल्या महासागरातून जर का माणसाला तरायचं असेल तर शंकराची शिवनामरूपी नौकाच लागेल. शंकराच्या शिवनामरूपी नौकेमध्ये तो जीव जेव्हा बसेल तेव्हाच तो मुक्त होईल, यात तीळमात्रही शंका नाही. प्रणवाचे 2 प्रकार आहे. ओमला एकाक्षर ब्रह्म म्हटलंय, प्रणव मंत्र आहे, मूल मंत्र म्हटलंय आणि सगळ्या बीज मंत्राचा राजा आहे ओम, अक्षरांचा राजा आहे. बीज मंत्राचा राजा, अक्षरांचा राजा, मूल मंत्र, आधीचा मंत्र आणि सूक्ष्म प्रणव शंकराचं स्वरूप आहे ओम, त्याला सूक्ष्म प्रणव असं म्हटलंय. नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र, याला स्थूल प्रणव असं म्हटलेलं आहे. सांगितलं ओम नमः शिवाय या मंत्राचा 9 कोटी जर का माणसाने जप केला, किती 9 कोटी जर का जप केला तर माणूस पंचभूतावर विजय संपादन करू शकतो. आणि सांगितलं ओम नमः शिवाय या मंत्रात जर का 36 कोटी जप केला तर माणूस सगळ्या सिद्ध्या प्राप्त करू शकतो, काहीच अवघड नाही. मग तितकं झालं पाहिजे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षी यमामृतात. त्र्यंबकम या मृत्यूवर विजय प्राप्त करून देणारा हा मंत्र आहे. या मंत्राचा 5 लाख जप जर का केला तर शंकर साक्षात स्वप्नामध्ये दर्शन देतात म्हटले. इतकी या मंत्राची पावर आहे.
पण मंत्राचे जपही तसे झाले पाहिजे. आपलं तसं नाही म्हटले बा, आपलं थोडं वेगळं असू शकतं बरं का. काय म्हणजे मी तुमचं नाही सांगत, पण एकच माळ आपण मी पाहिलं एका ठिकाणी, एक श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग चप्पल बाहेर नेऊन ठेवते, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तुझ्या आईला चहा टाकायला सांग रे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. माझे कपडे आणि विस्तरीचे, म्हणजे इकडं जपही चालू. लक्षात आलं का? जपही चालू. काय म्हटलं मी? जपही चालू आणि काय कामही चालू. अरे हे काय काम म्हटले? हा, पोटा पुरते काम परी अगत्य तो राम. याला काय उपयोग आहे म्हटले? पोटासाठी जर का देव करायचा असेल तर मग उपयोग नाही म्हटलंय. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, कोळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे, वेळी राहती निराळे रांडा पोरे सकळही. 3115 अभंगाचा नंबर 3115. 4 चरण तुकाराम महाराज कैलासवासी बाबूराव देवडिकृत अभंग गाथा. पुढे बद्ध मोक्षाचं आणि नित्यमोक्षाचं लक्षण सांगितलं आणि लिंगांचं वर्णन केलं. शिवलिंग किती प्रकारचे आहेत म्हटले? पृथ्वीवर लक्षपूर्वक आहे का? 5 प्रकारचे शिवलिंग आहे म्हटले. स्वयंभूलिंग एक, स्वयंभू म्हणजे जे साक्षात प्रकट झाले, ज्याला कोणत्या मूर्तिकारांनी बनवलं नाही. ओंकारेश्वरला जे बनवतात त्यांनी बनवलं नाही, जमिनीतून वरती आले. म्हणले जसे आमचे भाद्रा मारुती जमिनीतून वरती आले, राजूरचे गणपती जमिनीतून वरती आले ना, तशा पद्धतीने काही काही शिवलिंग भूमीतून वरती निघले, त्याला स्वयंभूलिंग असं म्हटलंय. बिंदू लिंग दुसरं लिंग आहे बिंदुलिंग. म्हणजे काही काही लिंगाची पूजा काही काही योगी अशी पूजा करतात, शंकराच्या पिंडीची पूजा करत नाही. एका आश्रमामध्ये एका कुटीमध्ये त्या आश्रमाच्या भिंतीवरती किंवा त्या कुटीच्या भिंतीवरती एक कागद लावून त्याच्यावर बिंदू काढतात, त्याला शिवलिंग समजून त्याचं ध्यान करतात, त्याला बिंदुलिंग असं म्हटलेलं आहे. प्रतिष्ठित लिंग कोणीतरी त्याची स्थापना केली आहे, त्याला प्रतिष्ठित लिंग म्हटलंय. चरलिंग नदीतून वाहत वाहत आले, जसे आमच्या हातमाळीचे मारुती नाही का म्हणतात ते, का नायगावांचे मारुती. कोणता मारुती? तिथून पांडुरंग महाराज एक वाहत आलेला आहे शेलूदला, आणि हे मामा भाचे हातमाळीचे ते पण एक वाहत आले का नाही? जे असेल ते एक नायगावान, त्याच्यानंतर शेलूद चारठा आणि हातमाळीला. ते हातमाळीला मामा भाचे मारुती आहे. काही लोक असं म्हणतात भाऊ ते पाण्यात वाहत आले, त्याला म्हणतात चर. चालत येणे ॲटोमॅटिक तुमच्या गावावर कृपा करण्यासाठी, कोणी न बोलवता देवाचं आगमन होणं. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, निर्वाणी गोविंद, अशा पद्धतीने त्याला चरलिंग असं म्हटलेलं आहे, जे पाण्यातून वाहून आले. आणि गुरुलिंग म्हणजे विधिवत तुम्ही सांप्रदायिक पद्धतीने गुरुकडून शैव दीक्षा घेतली, शैवाचार्याला शरण गेले, शैवाचार्याकडून ओम नमः शिवाय या प्रणव पंचाक्षर मंत्राची कानामध्ये दीक्षा घेतली, म्हणजे ओम नमः शिवायचा गुरुमंत्र घेतला, आणि त्यांनी गुरुनी तुम्हाला दिलेलं शिवलिंग त्याची पूजा करणे, याला गुरुलिंग असं म्हटलेलं आहे. या 5 प्रकारचे लिंग शिवमहापुराणामध्ये सांगितले आहेत. शंकराचा अर्थ सांगितला शिवचा, श अधिक ई अधिक व, लघु संधी विग्रह. आणि मोठा जो संधी विग्रह आहे लघु, मोठा संधी विग्रह वेगळा. लघु व्याकरणाच्या परिभाषेमध्ये 3 अक्षरानं बनलेला पूर्ण शब्द, श अधिक ई अधिक व. श म्हणजे नित्य सुख शांती देणारा, ई म्हणजे पुरुष, आणि व म्हणजे अमृत स्वरूपिणी शक्ती. नित्य सुख शांती देणारा अमृत स्वरूपाने युक्त असलेला पुरुष जर का जगात कोणी असेल तर तो फक्त भगवान शंकरच आहे. भगवान शंकराशिवाय दुसरा कोणी नाही. तुम्ही संकटातही त्याला आठवा म्हणले. बड़ा सुंदर भाव गाया है किसी संत ने. हो जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम लेना शिव का नाम, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल बढ़ जाए, लेना शिव का नाम, शिवाय, नमः शिवाय, ओम
शिवाय न कोई थान कोई है, बस एक अपना शिव के बिना। नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। जब कोई बात बढ़ जाए, जब कोई मुश्किल बढ़ जाए, तुम लेना शिव का नाम। नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। बोलिए शिव शंकर भगवान। बस 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 थोडीशीच कथा बाकी आहे। कथा झाल्यानंतर सूचना आणि आरती। पार्थिव शिवलिंगाच्या पूजनेचं महत्त्व सांगितलंय। एखाद्या तीर्थक्षेत्रावर जर का पार्थिव शिवलिंगाला तुम्ही स्नाना करता गेला तर शिवलिंग कसं बनवणार? डायरेक्टच घेऊन डायरेक्टच बनवलं आणि डायरेक्ट विसर्जन केलं, त्याचा एक विधी सांगितलं म्हणून संकेत मात्र। तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही पैठणला गेले एकादशीला आणि पैठणला जाऊन गोदावरीचं स्नान केलं आणि गोदावरीचं स्नान केल्यानंतर पैठणच्या नाथ महाराजांचं दर्शन घ्यायच्या आधी शिवलिंग बनवायचं। उदाहरणार्थ पैठणला जाऊन आपण स्नान केलं एकादशीचं आणि पैठणच्या गोदावरीच्या नदीच्या पाण्याखालची वाळू घेऊन त्या गोदावरीच्या तटावर जर का तुम्हाला पार्थिव शिवलिंग बनवायची इच्छा झाली तर काय करणार सांगितलं? तिथं गेल्यावर अगोदर ब्रह्मयज्ञ करा स्नान करून। ब्रह्मयज्ञ म्हणजे रोजचा नित्यनियम, काकडा हरिपाठ म्हणणे, गुरुमंत्राचा जप करणे आणि मगच पार्थिव शिवलिंग बनवायचं। रोजचं सोडून ते करायचं नाही। आणि त्यानंतर मग ऋषी मनुष्य आणि पित्रासाठी तर्पण करायचं, भगवान शंकराचं स्मरण करायचं आणि भगवान शंकराचं स्मरण करून मग रुद्राक्षाची माळ घालायची म्हटले। कारण रुद्राक्षाचा पुढे नियम आहे, स्नानाच्या वेळेसही रुद्राक्षाची माळ घालू नये, बाथरूमला तर अजिबात घालू नये, झोपताना तर घालू नये, निस्तेज होऊन जाते। एक रुद्राक्ष चालेल पण माळ चालत नाही, हेच तर नियम आहे ना, हे आपल्याला ऐकायचे आहे। भगवान शंकराचं स्मरण करून नदीच्या तटावरती भस्म लावावं, माळ धारण करावी, शांत मनानं पार्थिव शिवलिंगाची भावपूर्ण पूजा करावी। नदीच्या काठावर करा, पर्वतावर करा, वनामध्ये करा, शिवालयाला कोणत्याही ठिकाणी पूजा करावी। मातीच्या गोळ्याला आकार देऊन लिंग तयार करावे। आता पार्थिव शिवलिंग तयार करताना घरी जर का करायचं असेल तर शेतातली लाल किंवा काळी मातीही आणू शकता आणि मातीत पाणी टाकून त्याचा चिखल करून त्याचंही करू शकता, किंवा सरळ सरळ विहिरीच्या तलावाच्या नदीच्या पाण्याखालची वाळूचंही चालेल आणि मातीपासून बनलेल्या चिखलाचंही चालेल। प्रारंभी ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून पूजा सामग्रीवर प्रोक्षण करून ती शुद्ध करून घ्यावी। जे साहित्य नेले ना पिशवीत तुम्ही सोबत गाडीत, अशुद्धता येऊ शकते म्हटलंय, म्हणून पाणी शिंपडून ते साहित्य शुद्ध करून घ्या। भुरारी मंत्रानं क्षेत्र सिद्धी करावी। ज्या जागेवर तुम्हाला ते शिवलिंग बनवायचं एक भुरारी मंत्र आहे, तो मंत्र म्हणून बेलानं किंवा फुलानं पाणी शिंपडून घ्यायचं। अपोद समान या मंत्रानं पाण्याला हात लावावं, ज्या पाण्यानं तुम्ही शिवलिंगाची पूजा करणार आहे। नमः शंभनाम या मंत्रानं क्षेत्र शुद्धी करावी, म्हणजे आजूबाजूला जिथे तुम्हाला बसायचं तिकडे पाणी शिंपडावं आणि मग पंचमृतानं प्रोक्षण करावे। त्यानंतर नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्रानं शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी। नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्रानं वाळूचं शिवलिंग बनवावं, मातीचं शिवलिंग बनवावं। मंत्र लक्षात ठेवा, नमोस्तु नीलग्रीवाय, केव्हाही कधीही कुठेही, केव्हाही कधीही कुठेही नमोस्तु नीलग्रीवाय या मंत्रानं वाळूचं शिवलिंग बनवावं। त्यानंतर एतते रुद्रावसम या मंत्रानं त्या मातीचं बनलेल्या शिवलिंगाला शंकर त्याच्यात आले पाहिजे ना, नाही तर ते मातीच राहील ना नुसती। आवाहन करायचं म्हणले एतते रुद्रावसम या मंत्रानं अक्षदा टाकाव्या त्या मातीच्या शिवलिंगाच्या जलधारीच्या चरणामध्ये। काल जसं सांगितलं तसं नामो महांतम या मंत्रानं आवाहन करावं। याते रुद्र या मंत्रानं शिवजींना आसनावर बसवावं। यामिष या मंत्रानं शिवजीच्या अंगावर न्यास करावा, जसं आपण करतो ना अंगुष्ठायनमा तर्जनमा, शंकराच्या सगळ्या पिंडीला हात लावायचा। अद्योवचत मंत्रानं अधिवसन करावं, म्हणजे शंकराला या ठिकाणी जे अधिवसन करावं म्हणजे पाणी शिंपडून घ्यावं इकडून आणि तिकडून दोन्हीकडूनही। असो यस्ताब्रो मंत्रानं शिवलिंगात इष्टदेवता शिवजीचा न्यास करावा, देवाच्या समीप जावे आणि काल सांगितल्याप्रमाणे पाद्य स्नान, आचमन स्नान, कसं स्नान, नैवेद्य वगैरे हे सगळं आहे। त्यानंतर सांगितलं पार्थिव शिवलिंगाचं रुद्र गायत्रीनं अर्ध्य द्यावे। महामृत्युंजय मंत्रानं आचमन स्नान म्हणजे चोळून स्नान घालावं, दुधानं स्नान घालावं, दयानं स्नान घालावं, साजूक तुपानं स्नान घालावं
आणि पार्थिव शिवलिंगाचं स्नान घालून झाल्यानंतर करगोटा करदोडा अर्पण करावा पार्थिव शिवलिंगाला. उत्तरीय वस्त्र म्हणजे कापसाचं वस्त्र सत्पुतळे अर्पण करावे. यज्ञोपवीत म्हणजे जानवे अर्पण करावं. कोणती वस्तू नसेल तर पांढरं तांदूळ व्हायला सांगितलं आहे. पांढरं गंध म्हणजे भस्म लावावं. पुन्हा अक्षता व्हाव्यात. धोत्र्याचं फुल व्हावं. भगवान शंकराला नैवेद्य दाखवावा. निरांजनानं धूपानं दीपानं शिवयागाचा पाठ करून शिवजींचे विसर्जन करावे. पार्थिव शिवलिंगाची पूजा करून शिवाची नावे उच्चारावीत आणि पार्थिव शिवलिंग बनवल्यावर शंकराचे 8 नावं घ्यावेत आणि 8 नावं म्हणून त्या पार्थिव शिवलिंगाला नमस्कार करावा. हर महेश्वर शंभो शूलपाणी पिनाकध्रक शिव पशुपती आणि महादेव हे नाव आहेत. पुढे सांगितलं पार्थिव शिवलिंगाची किती महिमा आहे. पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यावर किती फळ मिळेल. तर पुढे सांगितलंय विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये यश संपादन करण्याकरता 2-2, 3-3 मार्कावरनं 1-1 मार्कावरनं जर का मेरिट हुकत असेल, MPSC UPSC सिलेक्शन होत नसेल तर अशा विद्यार्थ्यांना म्हणजे अभ्यास चालू आहे, वेगळा अर्थ घेऊ नका, अभ्यास चालू, पण चालू अभ्यासामध्ये यश येत नसेल तर भगवंताची कृपा होण्याकरता अशा विद्यार्थ्यांना ज्यांना संकट येत आहे म्हटले सिलेक्शन होण्याकरता अशा विद्यार्थ्यांना अभ्यास चालू ठेवून त्या अभ्यासासोबतच भगवान शंकराच्या वाळूच्या 1000 लिंगाची पूजा करावी. म्हणजे पार्थिव शिवलिंग वाळूपासून बनलेलं आणि मातीपासून बनलेलं अशा विद्यार्थ्यांना ज्यांना परीक्षेत यश पाहिजे, नोकरीत यश पाहिजे, त्यांनी पार्थिव शिवलिंग जे आहेत मातीपासून वाळूपासून बनलेले 1000 शिवलिंग बनवावे आणि त्याची पूजा करावी. निश्चित त्यांच्यावर कृपा होते. ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे अशा लोकांना 1500 शिवलिंगाची पूजा करावी. ज्यांना चांगले चांगले ब्रँड कपडे घालायची इच्छा आहे अशा लोकांनी चांगले चांगले कपडे घालायचे म्हणजे रोजच्या रोज वेगळे डॅशिंग एकदम जबरदस्त बरं का. अशा लोकांनी काय करावं म्हटलं, अशा लोकांना 500 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. आणि मोक्षाची इच्छा असणाऱ्याने 1 कोटी शिवलिंगाची पूजा करावी. ज्याला मोक्षाला जायचं पुन्हा जन्माला यायचं नाही त्याने 1 करोड मातीचे शिवलिंग बनवावे. पृथ्वीची इच्छा करणाऱ्याने 1000 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. दया इच्छा करणाऱ्याने 3000 शिवलिंगाची इच्छा करावी. ज्यांना तीर्थयात्रेला जायचं गोकुळ मथुरा वृंदावर वारंवार जायचं आहे त्यांनी 2000 शिवलिंगाची पूजा करावी. चांगला मित्र पाहिजे असेल तर 3000 शिवलिंगाची पूजा करावी. दारिद्र्य घालवण्यासाठी आणि पैशाचे खोके लागत असतील म्हटले तर 5000 पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी. आणि नित्य पूजेचं 1 लिंग सुद्धा पाप नाहीच करणार आहे. एवढं नसेल होत तर बस एकच सदाशिव आपला, बस एकच. पुढे शंकराच्या नैवेद्याचा आणि बेलाची महिमा सांगितली आहे. एवढं सांगून कथेला मी पूर्णविराम देत आहे. शिव नैवेद्य सूत सूत महाभाग व्यास शिष्यम नमोस्तुते तदेव व्यासतो ब्रूहि भस्म महात्म्य मनुत्तम तथा रुद्राक्ष महात्म्यम नाम महात्म्यमुत्तमं तृतीयं ब्रूहि सुप्रीत्या ममानंदय मानसम. बेल भस्म रुद्राक्षपैकी भस्माचं काल बरंच ऐकलंय. 4 गोष्टी महत्त्वाच्या आहे. शंकराला नैवेद्य दाखवणे, शंकराला बेल वाहने, शंकराला भस्म लावणे, शंकराला रुद्राक्षाची माळा समर्पित करणे. शंकराच्या नैवेद्याबद्दल काही जणांना विचारलं सूत महाराजाला, आम्ही असं ऐकलंय की शंकराचं नैवेद्य खाऊ नये, खरं की खोटं? तर सूत महाराज म्हणले अजिबात खोटं, असं नाही. शंकराच्या मंदिरात जर का ते पुजारी असतील तर त्या पुजाऱ्याने तो नैवेद्य खावा. पण पुजाराच्या आज्ञेनं एखादा भक्त शंकराला नैवेद्य दाखवत असेल आणि तो नैवेद्य त्याला जर का खायची इच्छा असेल तर त्या पुजाराच्या आज्ञेनं तो नैवेद्य खाऊ शकतो. शंकराचं नैवेद्य खायला चालत नाही म्हणून न खाणे दोष आहे. एवढंच नाही म्हणले, शंकराचा नैवेद्य नुसता पाहिला तरी रंकाचा राजा होतो. गुणनिधीची कथा येईल पुढे. तो गुणनिधी ज्याला कुबेर करून टाकलं, शंकराचा नैवेद्य चोरायला गेला होता शंकराच्या मंदिरात शिवरात्रीच्या दिवशी रात्री. उजेड कमी होता म्हणून धोत्राचं एक कोना फाडला आणि वातीचा आकार देऊन त्या शंकराच्या कमी दिव्याच्या तेलात भिजवून वात लावली. लख प्रकाश शंकराच्या पिंडीवर पाडला. तर तो गुणनिधीच कलिंग देशाच्या राजाचा पुत्र दम झाला आणि तोच कुबेर झाला. म्हटले अरे शंकराचा नैवेद्य जरी नुसता पाहिला तर 18 विश्वे दारिद्र्य भरलेला माणूस दारिद्र्य निघून राजा होतो. म्हटले पाहिल्यानं नुसतं, प्रत्यक्षात खाल्ल्यावर काय विचार होईल, जस्ट थिंक अबाउट इट. खायला चालत नाही म्हणून न खाणे फार मोठा दोष म्हणले. नुसता पाहिला तरी अनेक पापाचा संवार होतो. आणि प्रत्यक्ष शंकराचा नैवेद्य खाल्ला म्हटले तर इच्छा, कोणती इच्छा आहे ती मनात इच्छा धरून तो नैवेद्य खा म्हटले. इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. बेलाचं महात्म्य पुढे विचारलंय. अग्राह्यं शिव नैवेद्यमिति पूर्वं श्रुतं वचः ब्रूहिं तन्निर्णयं बिलव महात्म्यमपि सनमुने.
नैवेद्याचं झालंय, शंकराला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य खाल्ल्याने माणसाला शिवसायुज्यता प्राप्त होते. आता बेल, आता सांगितलं बेल म्हणजे काय. आता बेल साक्षात शंकराचं स्वरूप आहे. बेलाचं झाड हे शंकराचं स्वरूप आहे. जो माणूस बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जो माणूस बेलाच्या झाडाखाली बसून एक शुद्ध जलानं भरलेला कलश घेतो आणि शुद्ध जलानं भरलेला कलश डाव्या हातात धरून किंवा जमिनीवर ठेवून बेलाचे पानं त्याच्यामध्ये बुडवून आपल्या डोक्यावर बेलाच्या पाण्यानं पाणी प्रोक्षण करतो आणि ज्या तीर्थाचं नाव घेतो त्या तीर्थाला जायचं फळ मिळतं. म्हणजे बेलाच्या झाडाखाली बसायचं, बेलाचं पान तांब्यात बुडवायचं आणि ते पाणी डोक्यावर शिंपडायचं. काशीला जाऊन येण्याचं फळ मिळतं. म्हणले सगळ्या तीर्थयात्रेचं फळ. बेलाच्या झाडाखाली ब्राह्मणाला भोजन दिल्यानं सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हटलंय बेल की बडी महिमा आहे. क्या गाये जाय प्यारे. सांगितलं बेलाचं झाड जर का घराच्या उत्तर दिशेला लावलं तर मोठमोठाले साप आणि नाग तुमच्या घराकडे वाकड्या दृष्टीनं अजिबात पाहत नाही. और क्या महिमा है बेल की. कहा बेल की महिमा क्या है जानना चाहते हो. एखाद्या माणसाची मृत्यू झाली आणि त्या माणसानं जिवंतपणे शंकराची भक्ती केली नसेल, असा मरण पावलेला माणूस, अशा माणसाची शवयात्रा जर का बेलाच्या झाडाखालून स्मशानभूमीमध्ये नेली तर तत्क्षण तो जीव मुक्त होऊन कैलास लोकाला जातो. यामध्ये तिळमात्र शंका नाही. इतना बडा बेल का महात्म्य आहे. आणखीन काय महात्म्य आहे बेलाचं. सांगितलं बेलामध्ये 3 गुण प्रतिष्ठित आहे. बेलाचं आध्यात्मिक महत्त्व तर आहेच आहे, पण आयुर्वेदिक महात्म्य बेलाचं. ताप आल्यावर बेलाच्या पानाचा काढा घ्यावा, ताप लगेच जातो. मधमाशी चावल्यावर बेलाच्या पानाचा रस लावावा, जिथे मधमाशी चावली असेल आराम पडेल. गोळ्याही घ्यायच्या, पण हा बेलो. ज्या लोकांना हृदयरोग आहे, हार्ट अटॅक येऊन गेला आहे, श्वासासंबंधित बिमाऱ्या आहे, दमा आहे, अस्थमा आहे, अशा लोकांना जर का बेलाच्या पानाचा काढा करून जर का पिला तर त्यांचं हृदय वज्रासारखं मजबूत होतं. गरमीमुळे जर का तोंड वगैरे आलं असेल तर बेलाचे पान चावून खाल्ल्यानं माणसाला आराम मिळतो. भस्म लावणारा शिवलोकाचा अधिकारी आहे आणि रुद्राक्ष घालणारा हा साक्षात शंकर बनतो. एका कुत्र्याच्या पोटाला भस्म लागलं होतं म्हटले गुरुचरित्रात. शंकराच्या मंदिरात जाऊन हवनकुंडात पडलं. त्या कुत्र्याच्या पोटाला लागलेलं भस्म तो जंगलात गेला. एका लावारीस माणूस मरून पडला होता, त्याला कोणीच नेलं नाही, त्याचे अंतिम संस्कार केले नाही. कुत्र त्या माणसाच्या अंगावर बसलं. कुत्राच्या पोटाला लागलेलं भस्म त्या माणसाच्या कपाळाला लागलं. पापी होता पण मुक्त झाला. जाने वाला था यमलोक लेकिन चला गया कैलास लोक. ये भस्म की महिमा है. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे भस्मं विलिपयेत. मंत्र येत नाही नका येऊ द्या, फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून तुम्ही सगळीकडे भस्म लावा. आणि शेवटी रुद्राक्षाचा महिमा सांगितलाय. भगवान शंकर एक दिवस तपश्चर्येतून उठले, डोळे उघडले, डोळ्याच्या अश्रुधारा खाली पडल्या आणि त्या डोळ्याच्या अश्रुधाऱ्या भारतात आंध्र प्रदेशला, केरळात जिकडे जिकडे पडले, नेपाळला वगैरे, त्याचे रुद्राक्षाचे 14 झाडं निर्माण झाले. एक मुखी ते 14 मुखी, 4 रंग. 4 रंग, पांढरा रंग, लाल रंग, पिवळा रंग आणि काळा रंग. रुद्राक्ष आकारानं जेवढा लहान तेवढाच फळ द्यायला अधिक. आता मला सांगा, जो रुद्राक्ष बुडतो तो खरा का जो बुडत नाही तो खरा. एक बकेट घ्या, बकेटीत पाणी टाका आणि त्यात रुद्राक्ष टाका. जो बुडतो तो खरा का जो बुडत नाही तो खरा. सांगा ना, सांगा ना माऊल्यांनो. जो रुद्राक्ष बुडतो म्हटले तो खरा आहे. नीट ऐका, जो बुडतो तो खरा आहे, जो तरंगतो तो खरा नाही. एक मुखी ते 14 मुखी, 4 रंग. पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष ब्राह्मण लोकांनी घालावा, लाल रंगाचा रुद्राक्ष क्षत्रिय लोकांनी घालावा, पिवळ्या रंगाचा रुद्राक्ष मारवाडी लोकांनी घालावा आणि काळ्या रंगाचा रुद्राक्ष इतर लोकांनी घालावा. एक मुखी ते 14 मुखी. 4 मुखी रुद्राक्ष. डिलेव्हरीच्या बाईला अडचण येते म्हटले डिलेव्हरीमध्ये, तर डिलेव्हरीच्या आधी पहिल्या 3ऱ्या महिन्यापासून 7व्या महिन्यापर्यंत तिने रुद्राक्षाची माळ घालावी आणि मग माळ काढून ठेवावी. डिलेव्हरी क्लिअर होऊन जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आहे रुद्राक्षामध्ये. कॉन्फिडन्स लेवल गेली मुलाची आहे, परीक्षेमध्ये पास होत नाहीये, आता परीक्षा द्यायची इच्छा राहिली नाहीये, अशा मुलानं 9 मुखी रुद्राक्ष घालावा. एक मुखी ते 14 मुखी आहेत. एक मुखी रुद्राक्ष घालावा ज्याला ज्ञान पाहिजे. बरं, राशीप्रमाणे रुद्राक्षाचं जर का वर्णन पाहिलं तर मेष राशीच्या लोकांना 3 मुखी रुद्राक्ष घालावा, वृषभ राशीच्या लोकांना 6 मुखी आणि 10 मुखी रुद्राक्ष घालावा, मिथुन राशीच्या लोकांना 4 मुखी किंवा 11 मुखी रुद्राक्ष घालावा, कर्क राशीच्या लोकांना 4 मुखी किंवा गौरीशंकर रुद्राक्ष घालावा, सिंह राशीच्या लोकांना 5 मुखी रुद्राक्ष घालावा, धन संपत्ती प्राप्त होते त्याने. कन्या राशीच्या लोकांना गौरीशंकर रुद्राक्ष धारण करावा, तुळा राशीच्या लोकांना 7 मुखी किंवा गणेश रुद्राक्ष धारण करावा, वृश्चिक राशीच्या लोकांना 8 मुखी किंवा 13 मुखी रुद्राक्ष घालावा, धनु राशीच्या लोकांना 9 मुखी किंवा 1 मुखी रुद्राक्ष घालावा, मकर राशीच्या लोकांना
लोकांना 10 मुखी किंवा 13 मुखी रुद्राक्ष घालावा आणि कुंभ राशीच्या लोकांना 7 मुखी रुद्राक्ष घालावा आणि मीन राशीच्या लोकांना 1 मुखी रुद्राक्ष धारण करावा। रुद्राक्षाचा एक मणी काळ्या दोऱ्यामध्ये घालावा, पांढऱ्या दोऱ्यामध्ये घालावा किंवा लाल दोऱ्यामध्ये घालावा किंवा माळीत घालावा, साखळीत घालावा, पण रुद्राक्षाची माळ चुकू नये, झोपीमध्ये घालू नये, रुद्राक्षाची माळ चुकू नये, बाथरूमला घालून जाऊ नये आणि रुद्राक्षाची माळ घालून आंघोळही करू नये, तेव्हा तो रुद्राक्ष फलीभूत होतो, नाही तर निस्तेज होऊन जातो। झोपताना माळ काढून ठेवणे, तुळशीची नाही रुद्राक्षाची। भस्म की महिमा, रुद्राक्ष की महिमा, बिल्व की महिमा, भोग की महिमा, आज की कथा यहाँ पर विश्राम ले रही है और यहीं पर विद्येश्वर संहिता को भी पूर्ण विराम है। पार्वते पतये हर हर महादेव की जय।